मित्रांनो, एम-एच नर्सिंग सी-ई-टी एक्झाम झाल्यानंतर सगळ्यात कॉमन क्वेश्चन येतो ते म्हणजे मला या मार्क्सला पर्सेंटाइलला कोणतं कॉलेज मिळू शकतं. सो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 60 पर्सेंटाइल, 70 पर्सेंटाइल, 80, 90, 100 पर्सेंटाइलला कोणतं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक पर्सेंटाइल वाईज कॉलेज पाहणार आहोत आणि स्पेशली ओपन कॅटेगरी स्टुडंट्सनी हा व्हिडिओ स्किप करू नका बिकॉज एंडला मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट रियालिटी सांगणार आहे रिगार्डिंग काउन्सिलिंग स्ट्रॅटेजी. आता मित्रांनो, तुम्हाला जर वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही आपला काउन्सिलिंग कोर्स जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस असेल, स्टेप बाय स्टेप गाईडन्स असेल, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी असेल. आता तुम्हाला जे पर्सेंटाईल आलेत त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही तुम्हाला कॉलेज सजेस्ट करतो ज्या एरियामध्ये तुम्हाला पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या अॅनलाइज करून आपण तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करतो. आता यामध्ये कॅप फॉर्म फिल कसा करायचा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट्स कोणते रिक्वायर्ड असणार आहेत, सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आणि पर्सनल गाईडन्स असेल इथे. काउन्सिलिंग कोर्स जॉईन करायचं असेल तर हा नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आत्ताच काउन्सिलिंग कोर्स जॉईन करा, कारण आत्ताच एक्झॅक्ट तुमचा काउन्सिलिंग प्रोसेस ही सुरू झाली आहे, ऍडमिशनची प्रोसेस ही सुरू झाली आहे. आता मित्रांनो, आपण पहिल्यांदा पाहूयात 100 ते 90 पर्सेंटाइल मध्ये तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण गव्हर्नमेंट टाईपचे कॉलेज मिळू शकतात तुम्हाला, कारण पर्सेंटाइल तुमचे चांगले आहेत. सो यामध्ये येईल जे हॉस्पिटल मुंबई, बीजे मेडिकल कॉलेज पुणे, पीसीएमसी पुणे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर, जालना, संभाजीनगर, गोंदिया, हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. त्यानंतर तुम्हाला कोल्हापूर, सांगली, नाशिक, नंदुरबार, जळगाव, लातूर हे गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यासोबतच सेमी गव्हर्नमेंट आहे केईएम हॉस्पिटल मुंबई. एम्स कॉलेजला तर नीट थ्रू तुम्हाला ऍडमिशन मिळेल. त्यानंतर संचेती कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे हे प्रायव्हेट कॉलेज आहे. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग जे सांगलीच आहे ते पण प्रायव्हेट आहे. तर या कॉलेजला तुम्हाला जर 91 टू 100 पर्सेंटाईल असतील तर या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. अगेन त्याच्यानंतर 90 टू 80 पर्सेंटाईल. तर याच्यामध्ये कॉलेजेस कोणते येतात? डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अहमदनगर, साईबाबा कॉलेज ऑफ नर्सिंग, महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ नर्सिंग, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ नर्सिंग, जिजामाता कॉलेज, श्री साई कॉलेज परभणी, जळगावचं कॉलेज. आता हे सगळे कॉलेजेस आहेत. त्यासोबतच शांतिनिकेतन, जीजेटी कॉलेज ठाणे, देवकर, अकोला, एमआयटी कॉलेज पुणे, कर्वे इन्स्टिट्यूट सातारा, मानव, विकास कॉलेज कोल्हापूर, राधाबाई कॉलेज ऑफ नर्सिंग, युनिटी नर्सिंग इन्स्टिट्यूट, हे झाले 90 टू 70. आता 80 टू 70 चे आपण पर्सेंटाईलचे कॉलेजेस पाहूयात. पण फर्स्ट ऑफ ऑल आता बघा, लिस्ट मी देते ठीक आहे, पण या व्यतिरिक्त बरेचसे कॉलेजेस असतात जे तुमच्या पर्सेंटाईल एक्झॅक्ट तुम्हाला जर 94 असतील और 74 असतील तर त्या पर्सेंटाईलला व्यवस्थित प्रिफरन्स लिस्ट टाकली पाहिजे तुम्ही कॉलेजचे. जेव्हा पण कॅपराऊंड सुरू होईल तेव्हा मुलं याच्यामध्ये चूक करतात आणि बऱ्याचदा मुलांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात. पण अशा आता कॅपराऊंडची तुम्हाला प्रोसेसच माहित नाहीये. सो अशा चुका कॉमन आहेत. कॉमन मिस्टेक होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे येता. मग त्याचा काही अर्थ नाहीये. सो प्रत्येक गोष्ट थोडंसं आधी प्रिपेअर करा, म्हणजे सगळ्या गोष्टी सॉर्टेड होतील आणि तुम्हाला ड्रीम कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईल. आता 80 टू 70 पर्सेंटाईल साठी कॉलेज बघूयात. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, एमजीएम नर्सिंग कॉलेज, अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर, राधिकाबाई मेघे कॉलेज नागपूर, देशभक्त संभाजी कॉलेज बीड, विद्या विकास, इंदिरा गांधी आदर्श, बाबासाहेब आंबेडकर वर्धा, हे सगळे कॉलेजेस आहेत. त्यानंतर मातोश्री कॉलेज परभणी, संचेती पुणे, कस्तुरबा, प्रतिभा, जागृती, ऑर्चिड, तर हे सगळे कॉलेजेस आहेत. त्यानंतर पाहूयात 70 ते 60 पर्सेंटाईलचे. यामध्ये येतात कोहिनूर कॉलेज, मदर तेरेसा कॉलेज औरंगाबाद, संजीवनी भारती विद्यापीठ,
लोकनेते MGM YMT कॉलेज खारघर. त्यासोबतच सुभद्रा, मातोश्री, कुंजीर, नोबल, साई समर्थ कॉलेज, साई पॅरामेडिकल, विद्या कॉलेज, वर्धा. हे असे कॉलेजेस आहेत, हे प्रायव्हेट आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आहेत 60 to 50% साठी PCMC पुणे, डॉक्टर GD पोल फाउंडेशन, महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग, नवोदया कॉलेज, अहमदनगर, मातोश्री, ग्लोबल इन्स्टिट्यूट, VSPM असे कॉलेजेस आहेत. त्यानंतर नूतन मेडिसिन, विद्या नर्सिंग, आनंद कॉलेज, फिनिक्स, संजीवनी, गौरव, मराठा कॉलेज ऑफ नर्सिंग, बीड. आता हे झाले सगळे 60 to 50% साठी. असे असून बरेचसे कॉलेजेस आहेत, एवढेच आहेत असं नाहीये. खूप मोठी कॉलेजची लिस्ट आहे, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात, ऑब्व्हियस आहे, कारण तुम्हाला तेवढं नॉलेज नसतं त्याबद्दल. सो एक प्रॉपर गायडन्स घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण आहोत. आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स आहे, सो लवकरात लवकर तो कोर्स एनरोल करा आणि तुमचं ड्रीम कॉलेज अचीव्ह करण्याची प्रोसेस सुरू करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि हा, तुमचं ड्रीम कॉलेज एक्झॅक्टली काय आहे ते देखील मला कमेंट करून सांगा. त्यासाठी किती पर्सेंटाइल लागतील हे मी तुम्हाला कमेंट करून सांगेल. ओके, चलो आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला की व्हिडिओ लाईक करा आणि आपला काउन्सिलिंग कोर्स जॉईन करायला विसरू नका. त्याची प्राइस फक्त 999 रुपये आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.